या बातमीचे प्रायोजक आहेत सुप्रसिद्ध हॉटेल बडेपीर, लक्ष्मी मार्केट, विजापूर वेस्ट आणि दुसरी शाखा जिंदाशहा मदार चौक, सोलापूर. विजापूर नाका येथे राहणारा सचिन मच्छिंद्र माने वय 30 हा घरात तक्रार करून कोणत्या तरी टेन्शन मध्ये मार्च महिन्यात घरात वागत होता. त्यामुळे तो 2 वेळा घरातून निघून गेला. तेव्हा त्याच्या घरच्यांनी विजापूर नाका पोलीस ठाण्यात 2 वेळा मिसिंग दाखल केले, पण दोन्ही वेळेस सचिन घरी परत आला होता. पण तिसऱ्या वेळेस पुन्हा सचिन घरातून निघून गेला. 18 मार्च रोजी घरातून निघून गेलेल्या सचिनचा मृतदेह तब्बल 13 दिवसांनी म्हणजे 27 मार्च रोजी पाहण्याची दुर्दैवी वेळ त्याच्या घरच्यांवर आली. यावेळी सचिन माने याचा मृतदेह पाहून त्याची वृद्ध आई, पत्नी आणि घरच्यांनी टाकू फोडला. सचिन मच्छिंद्र माने वय 30 याला व्यायामाची आवड होती. तो जिम ट्रेनर म्हणून काम करत होता. त्याचा व्यवसाय चांगला चालत होता, पण त्याच्या चांगल्या चाललेल्या संसाराला कोणाची तरी नजर लागली आणि सचिन याचे लक्ष घराकडे कमी आणि घराबाहेर जास्त जाऊ लागले. ही गोष्ट त्याच्या पत्नी आणि आईच्या लक्षात आली. यावरून घरात तक्रारी होऊ लागल्या. सचिन माने हा प्रथम 10 मार्च रोजी घरातून निघून गेला. तो 12 मार्च रोजी घरी परत आला. त्यानंतर तो पुन्हा 13 मार्च रोजी घरातून निघून गेला आणि 14 मार्च पासून सचिन हा परत घरी आलाच नाही. या दोन्ही वेळेस सचिनच्या घरच्यांनी पोलीस ठाण्यात मिसिंग दाखल केली होती. विजापूर नाका पोलिसांना त्याचा शोध घ्यावा अशी लेखी तक्रार दाखल केली. 18 मार्च रोजी सचिन माने हा पुन्हा घरातून निघून गेला. तो परत येईल अशी आशा त्याच्या घरच्यांना होती, पण घडले वेगळेच. यावेळी सचिन माने याची पत्नी कल्याणी सचिन माने यांनी 18 मार्च 2026 रोजी विजापूर नाका पोलीस ठाण्यात तिसऱ्या वेळेस मिसिंगचा तक्रार अर्ज दाखल केला होता. यात म्हटले होते की माझे पती सचिन माने यांना बेपत्ता करण्यामागे 2 व्यक्तींचा हात आहे. त्यानुसार फिर्याद दाखल करून घ्यावी. माझे पती सचिन मच्छिंद्र माने हे शनिवार दिनांक 14 मार्च 2026 पासून घरी आले नाहीत. त्यांचा फोनही बंद लागत आहे. ते आज 5 दिवस झाले बेपत्ता आहेत. 10 मार्च 2026 रोजी माझे दीर स्वप्नील मच्छिंद्र माने यांनी मिसिंग दाखल केली होती. त्यावेळेस घरात तक्रार करून निघून गेले होते. त्यावेळी त्यांनी RIP असा स्टेटस ठेवला होता. नंतर 12 मार्च 2026 रोजी अत्तार नगर येथील गुरु मोबाईल शॉप येथे पंढरपुरात राहणाऱ्या एकाने व मोहोळ येथे राहणाऱ्या एकाने या दोघांनी सचिनच्या दुकानातील कामगारास मारहाण केली आणि 20 ते 25 मोहोळीमधील मुलांनी दमदाटी केली. त्याच्या दुसऱ्याच दिवशी माझे पती मी जिमला जातो असे सांगून निघून गेले. ते परत आलेच नाही. 18 मार्च रोजी घरातून निघून गेलेला सचिन आलाच नाही. पण 27 मार्च रोजी विजापूर नाका पोलिसांना सचिनचा मृतदेह सैफुल जवळील झुडपात गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला. त्यावेळी त्याची बॉडी काळी पडली होती. यावेळी सचिन याची गाडी, चप्पल, मोबाईल अशा वस्तूंवरून तो मृतदेह सचिनचा आहे हे त्याच्या घरच्यांनी ओळखले. पोलिसांनी मृतदेह शासकीय रुग्णालयातील शवविच्छेदन विभागात पाठवला. त्या प्रसार माध्यमांसमोर म्हणाल्या, माझा मुलगा पैलवान होता. तो 10 जणांना भारी पडत होता, पण कोणीतरी सुपारी देऊन माझ्या मुलाचा घात केला. 18 मार्च रोजी घरातून निघून गेलेला सचिन माने याचा 27 मार्च रोजी म्हणजे तब्बल 13 दिवसांनी मृतदेह आढळला. या 13 दिवसात सचिन माने हा कुठे होता? त्याचे कोणाशी मोबाईलवर बोलणे झाले का? सचिन माने याकडे खरंच गळफास घेतला की त्याचा खून करून कोणी त्याला गळफास दिला? याचे उत्तर शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच समजेल. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.